मेजर जनरल अनिल बाम आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेले आहे। बाम सर, पाककडून पुन्हा भारतावर हल्ल्याचा प्रयत्न होता, हे सगळं अपेक्षित होतं, मात्र आपण पुन्हा एकदा पाकला तोंडघोशी पाडलेला आहे। या सगळ्या सध्याच्या परिस्थितीवर तुम्ही काय भाष्य कराल? ये जो सीक्वेंस ऑफ इवेंट्स होता है ये एज पर उन सबसे डेटा कलेक्ट करके मॉनिटर किया जाता है, ये इंश्योर करने के लिए कि सबमरीन के आगे कोई ऑब्स्टिकल्स या हैजर्ड्स तो नहीं। इससे आपको इंपॉर्टेंस पता चल जानी चाहिए डेटा साइंस, चाहे स्पेस हो, धरती हो या पानी के अंदर हो, डेटा साइंस की जरूरत ऑलमोस्ट हर फील्ड में पड़ती है। इसलिए कोई हैरानी की बात नहीं कि डेटा साइंस आज के दिन नुकसान होता है बन चुका है। और इस डेटा साइंस की फील्ड में अगर आप अपने आप को अपस्किल करना चाहते हैं, scalar.com एक बहुत ही सुदर्शन चक्र आणि आपलं कवच हे खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याला भेदणं खूप डिफिकल्ट आहे। पाकिस्तान प्रयत्न करेल, आपण जेव्हा काउंटर अटॅक करू किंवा काउंटर स्ट्राईक करू तेव्हा त्यांना कळेल की हे इतकं सोपं नाहीये जे त्यांना वाटतंय। अगदी बरोबर आहे अनिल बामजी, हे सुदर्शन चक्र खूप प्रभावी ठरलेलं आहे। अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट झालेला आहे। आपल्या भारतातल्या सामान्य नागरिकांना याची झळ नको बसली पाहिजे, याचं पुरेपूर काळजी घेतली जाते, याबद्दल तुम्ही काय सांगा? बिलकुल, जेव्हा युद्ध होतं पूर्ण देश युद्ध करतं, हे फक्त सेक्टर वाईज किंवा कोई एरिया वाईज नसतं, त्याच्यामुळे प्रत्येक माणसाला झळ पोचते आणि त्याची तयारी ठेवली पाहिजे। आपलं सैन्य सशक्त आहे, ते आपण जे कारवाई त्यांना करायची आहे ते करतील आणि ते एन्श्योर करतील की आपले नागरिक जे आहेत आपल्या देशाचे सुरक्षित राहतील, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर वाचून राहील आणि आपलं वेपन्स अँड इक्विपमेंट पण सेफ राहील आणि आपण तो त्याच्यावर काउंटर अटॅक करून त्यांना धडा शिकवू। अगदी बरोबर सर, संपूर्ण भारतातल्या नागरिकांना हा विश्वास आहे की आपला भारतीय लष्कर कमालीचा सक्षम आहे आणि पाकिस्तानला आपण कायमचा धडा शिकू। अनिलजी, आणखी कुठल्या पातळीवर हे युद्ध लढलं जाऊ शकतं? हल्ले होऊ शकतात पाकिस्तानकडून? हो हो, हे सगळं जितके पण पॉसिबल आहे, त्यांच्या वेपन सिस्टम किती आहेत, काय काय त्यांची केपेबिलिटी आहे आणि किती दिवस ते लढू शकतात हे आपल्याला माहिती आहे। आणि जेव्हा छोटे मोठे सेटबॅक कुठल्याही लढाईमध्ये होतात, पण अल्टिमेट विक्ट्री कोणाची आहे हे पाहायला जातं आणि तेव्हा जेव्हा काउंट होऊ आपण की डॅमेजेस किती आहेत, आपल्याला कळेल की डॅमेजेस ऑन द अदर साइड आर फार मोर दॅन व्हॉट वी हॅड। अनिल बामजी, S-400 कमालीचं एक प्रभावी ठरलेलं, यशस्वी ठरलेलं आहे। कुठलाही पाकिस्तानचा जो हल्ला झाला तो सगळा आपण परतून लावलेला, याबद्दल काय सांगाल? S-400 हे एअर डिफेन्स सिस्टम वर्ल्ड मध्ये वन ऑफ बेस्ट आहे। इनफॅक्ट मी म्हणेन की हे दी बेस्ट आहे। आपण जर का कम्पेअर केलं बिटवीन आपल्याकडे S-400 आणि त्यांचा HQ-9 किंवा HQ-9 किंवा HQ-9P यांना जर कम्पेअर केलं तर त्याचं नो लेवल्स ऑफ कम्पॅरिझन। जर सांगायचं झालं तर आपलं डिटेक्शन रेंज 600 किलोमीटर आहे, मार आपली 400 किलोमीटर वरती आहे आणि एका वेळा आपण 80 ट्रॅक करू शकतो आणि 36 डाऊन करू शकतो आणि त्या कम्पेअर मध्ये पाकिस्तान फक्त 8 ते 10 टार्गेट एका वेळा डाऊन करू शकतात। अनिलजी, S-400 ही आपली भारताची डिफेन्स सिस्टीम आहे आणि त्याने आतापर्यंत 8 क्षेपणास्त्र पाकिस्तानचे पाडलेले आहेत S-400 ने। अजून पाकिस्तानकडनं कसं आपल्याला म्हणजे कसा पलटवार होऊ शकतो? पलटवार हा होणारच आणि प्रत्येक बॉर्डर डिस्ट्रिक्टला तयारी राहायला पाहिजे। जर का आपण नॉर्थ टू साऊथ पाहिलं, कुपवाडा, बारामुला, पुंछ, रजौरी, जम्मू, कठुआ, सांबा हे जितके बॉर्डर डिस्ट्रिक्ट आहेत यांना अलर्ट राहणं जरुरी आहे, यांना सेफ्टी जरुरी आहे, त्यांचं ब्लॅकआउट, त्यांचं ड्रिल्स पूर्ण पाहायला पाहिजे आणि मॅन पॉवरची सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे। अनिल बामजी, अगदी तुम्ही सविस्तरपणे सर्व मुद्द्यांवर अगदी विश्लेषण केलं, साम टीव्हीशी संवाद साधला, त्याबद्दल धन्यवाद।